आता पाहूया जरांगेंसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। 17 दिवसांनी आवरण उपोषण मागे घेण्याचा मनोज जरांगे यांचा निर्णय 2 दिवस उपचार घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती। मात्र साखळी उपोषण सुरूच ठेवणार। जरांगेंच्या तोंडातून तुतारी वाजते असं वाटतंय। फडणवीस उद्या मराठ्यांच्या बाजूने कोर्टात उभे राहतील। जरांगेंनी माफी मागावी, नितेश राणेंची मागणी। फडणवीसांनी रात्री बंदुकीचा फोटो टाकला। हा प्रयोग रात्रीच होणार होता। मला सागर बंगल्यावर बोलवलं, पण दारं लावून घेतली। शहाणी भूमिका घेऊन अंतर्वालीत जातोय जरांगेंची फडणवीसांवर खोचक टीका। जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येते आणि सीमेवरून परत जा नाटकावर काम सुरू। छगन भुजबळांची फडणवीस आणि जरांगे वादावर टोलेबाजी। मनोज जरांगे यांच्या सगळ्या वक्तव्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल। जरांगे यांच्या बोलण्याला राजकीय वास येतो। शासकीय मालमत्तेचं नुकसान केल्यास पोलीस कारवाई करणार। शंभूराज देसाई यांचा इशारा। मनोज जरांगे यांच्या शिरूर, कासार आणि अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जरांगेंच्या आवाहनानंतर बीड जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन। जमावबंदीचे आदेश झुगारल्याने गुन्ह्याची नोंद। मनोज जरांगे पाटील बारामतीची तुतारी। कार्टून ट्विट करत प्रसाद लाड यांची टीका। जरांगेंचा बोलवता धनी तुम्हाला माहित नसेल तर गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या। तुमच्या आजूबाजूच्या तर कुणी नाही ना। संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल। सरकारने महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक थांबवावी। सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश फडणवीसांनी दिले होते। नाना पटोलेंचा आरोप, तर मुख्यमंत्री आणि जरांगे यांच्यातील संवाद जाहीर करण्याचीही मागणी।